2 3 4 5 relax now anti-clockwise slowly 1 2 3 4 5 relax now up and down 1 2 3 4 5 दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री अग्रेश्वर गोविंदा पथक अँटोपिल मुंबईत 37. सगळ्यात पहिलं तुमचा परिचय द्या दोघांचा. सतीश गंगाराम शिर्के हेड कोच, नितीन अनंत पोटले कॅप्टन. ओके ओके. ही स्थापना आम्ही 2009 मध्ये केली होती. हां. एक छोटासा गोविंदा पथक होता. पहिले 6 तर नंतर 7 तर रचले. 2007 तर आम्ही हे 2021 पर्यंत रचले. 2022ला आम्ही 8 थराचा प्रयत्न केला पण 5 वेळा आम्ही पडलो. आणि 2023ला आम्ही 8 थर रचले पण 5 वेळा न पडता आम्ही व्यवस्थित केले. कारण का वॉर्मअप आणि चांगली प्रॅक्टिस ही 2 महिने अगोदर स्टार्ट केली होती. तीच जिद्द घेऊन पुढे आम्ही प्रोसाठी 2024मध्ये उतरलो. आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढं चांगली कामगिरी करू की क्वालिफाय हो. ओके. दादा तुम्हाला प्रश्न विचारायचा मला की म्हणजे डोक्यात कसं आलं की आपल्याला स्पर्धेच्या युगामध्ये उतरायचे पण आहे आणि त्याबरोबर एक म्हणतात ना आपली मेहनत काय आहे ना ती एक दाखवून द्यायची. अशी तर आपण दाखवतच असतो. हो, स्पर्धेचं म्हणजे जे पूर्व सरनाईक साहेबांनी संधी दिली प्रो गोविंदाची त्याच्यामुळे आम्हाला स्पर्धेत उतरता आलं. आणि खरंच पोरं खूप स्ट्रगल करतात कारण की 2022ला जो आम्ही प्रयत्न केला 5 वेळा त्या 5ही प्रयत्नात आम्ही अयशस्वी ठरलो. त्याच्यात मग पोरांनी जिद्दच ठेवली की 2023ला हा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि प्रथम तर आम्ही चोरहंडी असते तेव्हा तिथे 2 वेळा सराव शिबिरला प्रयत्न केला. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यात पोरांचा विश्वास अजून वाढला. पोरांनी जे होप्स होते ना ते अजून वाढले. त्यामुळे जे हंडीच्या दिवशी मला बहुतेक असं वाटतं की मुंबईमध्ये एक आम्ही आपलाच गोविंदा पथक असेल जो यशस्वीरित्या उतरला थर लावून. कारण की गेल्या वर्षी पाऊसही जास्त होता त्यामुळे बहुतेक गोविंदा पथकांचा प्रॉब्लेम झालेलं. बरोबर. त्या पोरांचा विश्वास बघून आम्हालाही वाटलं की यावर्षी आपणही प्रो गोविंदाला उतरूया. आणि म्हणजे धाडधूड होती की कसं होईल, आपण नवीनदा गोविंदा पथक आहे, आम्हाला समजवणारं कोण नव्हतं. तर उतरलो आम्ही. यूट्यूबला बघून सर्व अभ्यास केला कसं काय नाही. आता तुमच्यासारखे यूट्यूबर तर खूप आम्हाला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आम्हाला माहितीसुद्धा भेटते की असं केल्यावर फॉल्ट आहे, हे केल्यावर मायनस होणार, ते केल्यावर मायनस होणार. त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी केली. आणि पोरं खूप मेहनत करतात. तुम्हीही बघताय की पोरं खूप मेहनत करतात. आणि त्यानंतर आमचं सिलेक्शन झाल्यानंतर बिल्डिंगले जेवढे पण लोक आहेत महिलांपासून पुरुष प्रत्येकाने येऊन आम्हाला इथे शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या घरातले बोलले की मस्त तुम्ही चांगलं नाव केलात आपल्या विभागाचं, हे ते आमचे पण पोरं पाठव हे ते. तर ह्या प्रो गोविंदामुळे आपल्याला एक वेगळी ओळख भेटली आणि घरातल्यांना पण एक अभिमान वाटतो पोरांचा की आमचे पोरं खूप एकदम स्वाभिमानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डन. नमस्कार. नमस्कार सर. एक फिटनेस कोच ते आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम प्रॅक्टिकली करून घेतल्यात. या उपयोग काय होणार नाही होणार ही दुसरी गोष्ट. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मला सगळ्यात महत्त्वाचा मुलगा तो डल नाही पडला पाहिजे. ह्याच्यासाठी एक असलेला सातत्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. काय बोलताय? म्हणजे प्रयत्न तर इथे आहे ना आमच्याकडे असे पोरत ना म्हणजे जिमला पण जात नाही पण त्यांची बॉडी कॅपेबल नाही तरी काही झालं तरी जबाबदारी घेतात की वरचा मुलगा पडायला नको. जे थरावरती मुलं आहेत पडायला नाही पाहिजे. म्हणजे एवढे वीक आहेत ना फिजिकली तरी ते प्रयत्न करतात. अशाचे मुलं आमच्याकडे आहेत. आणि वॉर्मअपला पण ते टायमावर येतात. टायमावर ना आपला 100% देतात आणि बेस्ट ऑफ बेस्ट देतात. त्याच्यामुळे आमचे थर लागतात. तर कुठे ना कुठे यांचा लय मोठा हात आमच्या दह्यांडी सक्सेस होण्यासाठी. दादा अजून एक मी गोष्ट बघितली की ना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? फिजिकल. पण त्या फिजिकल मध्ये महत्त्वाचं असतं ती मेंटॅलिटी. मुलगा आपला किती एकदम फिटनेस असू दे पण त्याच्या डोक्यात काय चाललंय, त्याचं लक्ष कुठे आहे, काय आहे. फिजिकली तो जरी इकडे असला तरी मेंटली तो दुसरीकडे आहे. ती जी एक म्हणतात ना एकाग्रता
चिकाटी ती खूप महत्वाची आहे. या. त्याच्याबद्दल काय बोलता? तर अशी म्हणजे म्हणतात ना, आता एक आमच्याकडे अशी मुलं आहेत ना जे इंजर्ड झाले. आता हा आमचा मित्र हा जो आहे हा माझा मित्र, त्याच्या हाताला इंजरी झाली होती, म्हणजे थरात होता, बेस्टला होते. तर हा बेस्टला खाली म्हणजे काय कारणामध्ये त्याची इंजर्ड होती. इंजर्ड होऊन नंतर त्याने रिकव्हरी केली, जिद्द करून तो आला. एवढी चिकाटी याच्यामध्ये म्हणजे अशा सगळ्या मुलांची एकटा फोकस डेडिकेशन सोबत केल्यामुळे आमची थर लागतात. ओके. लोडलो मनीष. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. ऍक्च्युली आपण ही आता प्रॅक्टिस बघितली. जरा थोडं फॉर्मेशन सांगा ना कसं होतं आता. आमचा मेन बेस 6 असतो. हा सेकंड 6, हा थर्ड 6, 3 ओके. 6 ग्रुप असतात. त्याच्यानंतर ओके. 4, 3 आणि ट्रिपल एक. ओके सर, आता हे जे आपण आता सगळं बघितलंय ह्याच्यामध्ये आता ज्याला प्रत्येकाला जे काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतात काय? होतात, एखाद पोरगा चेंज होतो म्हणजे हां. कोण नसलं टायमावरती त्याला होतं. ओके. टाइम डिफरंट काय वाटतो का तुम्हाला? टाइम डिफरंटमध्ये आम्ही आत्ता जो स्लो हे करतोय, ओके. पण फास्टचं पण आम्ही ट्राय करतोय. ओके. कारण सगळी प्रॉपर पोरं करायची आली की त्यानंतर फास्टची आम्ही ट्रायच करतो. ओके. सर, ते प्रो गोविंदामध्ये आपण आता बघितलं की सेकंदाला खूप एक विषय आहे, म्हणजे खूप महत्त्व आहे. आता इच अँड एव्हरी मुलांचा जो फॉर्म आपण बघतो ना, तो बाबा पाय लॉक कसा करतोय, 4ला तो जाताना त्या जो अपडाऊनची मुवमेंट कशी होते, काय होतं, हे ह्याचं जे निरीक्षण असतं, काय चॅलेंजेस वाटतात आणि त्याच्यातून म्हणजे एक म्हणतात ना, एक बाबा तू जरा चेंजेस कर, हे कर, सांगा ना त्याच्याबद्दल. असे तर आम्हाला आता वरच्या 4 मधल्या थरांना काही चेंजेस वाटत नाही, कारण ओके. खूप ते चांगल्या प्रकारे करतायत. हां. त्यांची स्पीड पण आम्ही बघितली. आमचं जेव्हा आम्ही ठरलं होतं की आम्ही 43 सेकंदात तरी आम्ही ह्याच्यामध्ये प्रोमध्ये लावू, पण आम्ही 31 सेकंदात लावलं. म्हणजे एवढा स्पीड त्या पोरांची ते दाखवलं जागेवरती. ओके. त्यामुळे काही चेंजेस आम्हाला तर वाटत नाही. वाटत नाही. नमस्कार. नमस्कार. मला एक गोष्ट सांग, तू कितीला आहे आता? कुठल्या सीडीला बोलला? नाही सीडीला नाही, थरात आहे. थरात आहे ना? ओके. तुला एक टाइम लिमिट दिला असेल ना? हा. काय तुझा टायमिंग? 5 सेकंदात. ओके. त्याच्यामध्ये आणि सेट व्हायचं. तू स्वतःला म्हणतो ना, मला माझा जो टायमिंग आहे ना तो अजून इम्प्रूव्ह करायचा आहे, काय प्रयत्न काय? आता क्रॉस सीडीने जायचा प्रयत्न चालू आहे. हां. तेच करायचं आता.
म्हणजे ह्याच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी जो गोविंदा खेळत होतास आणि आता एका प्रो लेवलमध्ये जो खेळायचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये म्हणतात ना आपल्याला आहे ना आपल्या म्हणजे सगळा शरीराचा निकष लावून पटापट ती एक ते आपल्याला आम्हाला first गणित time सोडवायचं आहे experience ते हा फर्स्ट टाइम कसं आहे त्याच्याबद्दल बोल आता कसा म्हणजे अनुभव तर कसा आहे तो आता तर भारी चाललो आहे प्रॅक्टिस तर अजून फास्ट करायचं मला करायचं आहे इम्प्रुव्हमेंट अजून म्हणतात ना फास्ट करायचं. थँक्यू भाऊ. अनिरुद्ध नमस्कार. नमस्कार. तुझा परिचय दे मला आणि इथे तुझी काय कामगिरी आहे आणि कसं काय मला जरा सांग ना. मी सेकंड ऑफर हां ॲग्रेसिव्ह गोविंदा पथकाचा सेकंड ऑफर. हां हां मी टॉपरच्या खाली म्हणजे सेकंड ऑफर असतो. ओके. आणि मला एक सांग की पहिल्याच्या टायमिंगला गोविंदा खेळायचा आणि आता गोविंदा खेळतोय काय फरक काय वाटतोय तुला. म्हणजे म्हणतात ना आता जरा थोडा प्रो लेवलला चांगल्या म्हणजे म्हणतात ना एकदम वेल सेटल्ड लोकांमध्ये फिटनेस सगळ्या असं म्हणतात ना. फरक तर काहीच नाही. फक्त फरक एवढाच की पहिला जेव्हा चढायचो तेव्हा टॉपर होतो काही म्हणजे 3-4 वर्षापूर्वी. टॉपर नंतर मग थोडं कॅपॅसिटी वाढली, मेहनत वाढली, मग त्याच्यानंतर सेकंड टॉपर आलो, बॅलेन्सर आलो. रोहित मला एक गोष्ट सांग. आता ह्या प्रॅक्टिस चालू आहे पण ह्या प्रॅक्टिसमध्ये ना आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या पॅनल्टीच्या ज्या चुका होतात ना पॅनल्टीच्या फॉर्मेशन करायला पहिलं 2 मिनिटाच्या अगोदर गेला. ओके 2 मिनिटं गेले. हां ती प्रॅक्टिस इथे होते. होते इकडे ती हां? पण प्रॅक्टिस होते. हां सांग ना जरा. प्रोने दिल्याप्रमाणे नियमाप्रमाणे आपण ती पण प्रॅक्टिस इथे करतो. जशी की 2 मिनिटं आपल्याला आधी फॉर्मेशनसाठी दिलेली जातात. बेसिक फॉर्मेशन जो त्याच्यामध्ये असतो त्याच्यानंतर त्यांची काउंटिंग असते जी 3 to 1 नी होते आणि त्याच्यानंतर एक विशल वाजली जाते. त्याच्यानंतर आपल्याला गोविंदाची तराची सुरुवात करायची असते. ओके. आपला पहिला नंबरच होता. येस. ओके. जी पॅनल्टी लागलेली आपल्याला त्याच्यावर आत्ता वर्कआउट तुम्ही कसं केलंय. पॅनल्टी जी लागली होती त्याच्यामध्ये आम्हाला असं कळालं की आमचा गोविंदा 3 to 1 काउंट नंतर त्यांनी सुरुवात केली होती. ओके. जी वेशलची आम्ही वेट अर्ली राईज होतं ना. अर्ली राईज होता राईट. हा त्या 2 सेकंडची पॅनल्टी. हा ते काय म्हणजे ते माहितच नव्हतं. हा की 3 to 1च्या काउंटिंग नंतर अर्ली राईज एकाने स्कॉट दिला होता त्याच्यामुळे. ओके. मग आता कसं चालू आहे ते त्याच्यावरतीच वर्क चाललं आमचं. ओके. आणि आपण अजून एक बघतोय आपल्या आजूबाजूला जे आता मॅट हे केलंय आता हे पण तुम्ही करता काय असतं का निरीक्षण कुठला मुलगा आउट नाही झाला पाहिजे बाहेर म्हणजे आता ही प्रॅक्टिस चालू आहे पण एक असतं म्हणा फायनल काउंटडाऊन आहे बाबा आपल्याला 2-3 शेवटे असतं म्हणजे लाईक रेग्युलर बेसिसवरती जर 2 शिट्या वाजतायत कोच कडून तर प्रत्येकाने थराच्या जवळ यावं आणि असे पण काही नियम कोचने सांगितले सगळ्यांना की 2 शिटीच्या वरती कोणी बाहेर राहू नये किंवा असे काही नियम सांगितले. थँक्यू. बाकीच्यांनी आतवरती करा. नमस्कार. नमस्कार. जरा तुमचा परिचय द्या आणि सगळ्यात म्हणतात ना की प्रत्येका मुलाला आहे ना मला आहे ना ह्या मॅटवर आहे ना एक बारकाईने बघावं लागतं की काय मुवमेंट आहे काय 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 जरा सांगा ना. तर ॲक्च्युली काय आहे माझं नाव आहे प्रकाश कदम. श्री अग्रेसर गोविंदा पथक या पथकातला मी एक खेळाडू आहे. आपली स्थापना ही 2009 साली झालेली आहे
आणि गेल्या आपण 2022मध्ये 8 थराचा प्रयत्न केलेला होता. तो 8 थरात आपण अपयशी ठरलो. 2023मध्ये सलग आपण 5 वेळा 8 थर रचून त्या 8 थर आपण प्रॉपर उतरवलेले होते. आणि मुंबईमध्ये अख्ख्या मुंबईमध्ये आपला एक श्री अग्रेश्वर गोविंदा पथकाचा एक आपण ब्रँड म्हणून आपण एक तयार केला होता. आणि 2024मध्ये आपण प्रो गोविंदामध्ये एक एंट्री केली. 32 संघामधून आपण एक 16 संघामध्ये एक रचलेला म्हणजे संघ 16 संघामध्ये आपण आलेलो आहे टॉप 4मध्ये श्री अग्रेश्वर गोविंदा पथक. पहिलंच वर्ष होतं आपले. आणि राहिली गोष्ट म्हणजे आता आमचे कोच आहेत सतीश शिर्के आणि सेकंड कोच आहे नितीन कोटले आहे. मी कॅप्टन आहे प्रकाश कदम आहे. बाकीचे सर्व आमच्या मंडळातले सहकारी आहेत. सर्वांचं एक योगदान आहे या मंडळाला. कसं असतं की एकत्र येणं ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि एकत्र करणं ही त्याच्याहून सर्वात मोठी गोष्ट असते. ती कॅप्टन सहकॅप्टन त्याच्यानंतर मॅनेजमेंट टीम जे आहेत त्या लोकांनी सर्व बांधलेलं आहे. आणि आपण हे निश्चित करणार की आपण पुढे कुठेतरी 8चे 9 उभे करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे हे 9 थर लावू आपण पुढेही कधीतरी आयुष्यामध्ये. त्याचं पुढची टेप आहे त्याची 9ची वगैरे असेल काही ना काही त्या गोष्टी चालूच आहे. आणि ह्या वर्षी आता सर्वात मेन मुद्दा म्हणजे आहे तो आपला प्रो गोविंदाचा. तर येत्या 18 तारीखला आपण प्रो गोविंदामध्ये 16 संघामधून आपण सिलेक्ट झालेलो आहे. त्याचं 16 संघामधून आपण प्रॉपर एक 4 किंवा टॉपचा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक नंबरच्या रँकला जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचा सराव चालू आहे आणि यासाठी सर्वांची मेहनत आहे. ह्या बाळगोपाळांची खूप मेहनत आहे. हे बोलून मी आपले शब्द संपवतो. धन्यवाद. गणपती बाप्पा चल पाठी अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा ओम साई जय साई जय साई हर 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 नाव काय तुझं? ऋषिकेश सचिन राठे नाव. ओके. आणि तुझं काय नाव बाळा? ओके. आता तू ह्या वर्षी तुझं वय काय? मला 15 वर्ष. ओके. तुझा अनुभव काय इकडे आणि किती वर्षापासून आहेस तू इथे? मला आता इथं आले ते मला पहिलं वर्ष आहे ना. पहिल्या वर्षामध्ये तुला भीती म्हणजे असं वाटते नवीन नवीन वाटते तेव्हा भीती आणि आता भीती वाटते काय? आता ना आता कमी झाली भीती. कमी झाली ना. कशी कमी झाली भीती म्हणजे काय? सगळ्यांनी आता बोलतात तू घाबरू नका आम्ही जेव्हा पकडायला. आणि जेव्हा तुला हार्नेस लावतात तेव्हा काय वाटत नाही? मला एक अशी गोष्ट सांग की आहे ना जेव्हा प्रॅक्टिस आपली घेतली सरांनी आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी आता इकडे जायचं आहे प्रोला जायचं आहे प्रॅक्टिसला तेव्हा म्हणजे अशी भीती वाटत होती ना? हा काय मला ते काय सर सांग. त्या टायमाला मला लय भीती वाटते. मला वर 7 वर जायचो ना मी. मला लय भीती वाटते. मला उभा राहिलं नव्हतं. ओके. मग तू प्रॅक्टिस किती दिवस त्याच्यासाठी म्हणजे म्हणतात ना रात्रभर प्रॅक्टिस करणं ते कसं म्हणजे रात्री आता म्हणजे ते आलो मी 10 साडे 10 पर्यंत. तेव्हा पहिले 6-5 तेव्हा स्टार्टिंग होते. बरोबर. त्यानंतर 7ची स्टार्टिंग होते. ओके. तर 2 दिवस आलो मी. 2 दिवस चांगला परफॉर्मन्स नाही केला. ओके. बरोबर. त्यानंतर आलो मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो पुढल्या दिवशी. त्या पहिल्या दिवशी मग 7 वर गेलो ना तर मी एकदा पडलो. ओके. त्यानंतर मला सगळ्यांनी पकडलं नाही. ओके. त्यानंतर मला लोक बोलले तू बिंदास उभा राहा आम्ही तुला पकडायला. त्यानंतर मी उभा राहिलो एकदम मनाची भीती काढून. आणि त्या टायमिंगला जेव्हा घरी कळालं बाबा आता तू मग आई बाबा बघत होते दहीहंडीचं? नाही मोबाईलवरती. घरी कसं वातावरण असतं म्हणजे बोलतात ना जा व्यवस्थित काय किंवा जाऊ नको नाही असं नाही बोलतात जा आणि चांगल्यापैकी रिटर्न. हो ना. ओके.
आणि तुझे आई बाबा भेटतात सरांना, काय बोलत असतात? पप्पाशी बोलतात सर. बोलतात ना? थँक्यू. वेलकम. हा सिटी मारते हे अजून पॅकिंग कोण आतले बाबू मंदिर अंदीप उद्या खडा रे बाबू तसा पॅकिंगला असतो तसा उभा थोडा आतमध्ये काही नाही करायच्या सावले यावर सर काय झालं आता एक्झॅक्ट, म्हणजे थर उतरवला अचानक? तिसरा चक्का थोडा अनबॅलन्स होतोय. हां. खालची ग्रीप आमची थोडी वाटत पसरलेली. ओके. त्यामुळे उतरवलं. ओके. इजा नाही होऊन त्यामुळे आम्ही उतरवतोय. बरोबर. मला एक गोष्ट सांगा की म्हणजे म्हणतात ना जे बेसवाले आहेत ते म्हणजे आता आपण म्हणतोय तर प्रोची आपण दररोज प्रॅक्टिस करतोय, काय काय मुलं कामाच्या हिशोबाने येतात नाही येतात, तो जो म्हणजे हे आहे तो जो सगळा ग्रुप आहे बेसचा तो रेग्युलर असतो का इनरेग्युलर असतो, काय मला जरा सांगा. 1-2 दिवस आडच येतात ते. हां. फरक पडतो का हो? फरक पडतो? फरक तर एवढा पडत नाहीये. मुलांना ती प्रॅक्टिस आम्ही जी साची खालती देतो ना ती कम्प्लिटली प्रॉपर झालेली आहे. फक्त बेस येतो तेव्हा थोडा अनकम्फर्टेबल होतं, पण तो व्यवस्थित लागला की ते वाटत नाही. ओके. माझं नाव समीक्षा पाटील. ओके. आणि तू मागच्या वर्षी होतीस ना? ओके. आणि या दादांमध्ये तू जेव्हा आता वरती म्हणजे चढतेस वरती तर तुला भीती वाटत नाही ना? नाही. आणि घरी आई बाबा काय म्हणतात? घरी आई बाबा बोलतात की काय नाही जा म्हणून ना. आणि मला अजून एक गोष्ट सांग की म्हणजे म्हणतात ना की आपल्याला ना सरांनी सांगितलंय खाली नाही बघायचं वरतीच बघायचं. मग त्या टायमिंगला जेव्हा तू चढत असतेस वरती मग तेव्हा तुझ्या मनामध्ये अशी भीती वाटत असेल ना, पण म्हणतात ना आपल्याला हार्नेस लावलं तर आपल्याला काही होणार नाही. पहिलं वाटायची पण आता नाही वाटत. आता नाही वाटत. तू कितवीला आता बाळा? आता मी 6th ला गेले. 6th ला. मग तू पण येतेस ना प्रॅक्टिसला? तुला चढवतात दादा लोकांवरती? ओके. मग तू ह्या वेळेला तुला म्हणतात ना मला पण प्रोला जायची खूप इच्छा होती, मग ते काय झालं? खूप इच्छा आहे पण माझं वय नाही बसत. अच्छा वय नाही बसत. ओके. पण जसं तुझं आता वय होईल मग तू जॉईन करशील ना परत, पण आता प्रॅक्टिस आता सध्या. ओके. थँक्यू. गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय. विठाई भवानी जय. बोला सोनिया. बोल 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 जागेवाले की जय. मित्रांनो प्रॅक्टिस तर झाली आणि गल्लीतला जो गोविंदा मातीतला जो गोविंदा थेट मॅटवर कधी जाऊन पोचला हे काही कळालं नाही. श्री आग्रेश्वर गोविंदा पथक अँटोफिल वडाळा अँटोफिलची आई भवानी यांच्या आशीर्वादाने दहीहंडीचा जो संघर्ष बघितला त्या संघर्षाची यशोगाथा प्रत्येका कार्यकर्त्याने
जे स्वतःचे खांदे झिजवून आज हा एवढा वटवृक्ष जो निर्माण केलाय, त्याचं उदाहरण म्हणजे त्या प्रो गोविंदाची वाटचाल आणि इकडे असणाऱ्या प्रत्येक गोविंदाच्या मनामध्ये असलेला एक बालगोपाळ. दादा, प्रॅक्टिस झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण इथे जो येणारा प्रत्येक मुलगा आहे तो काहीतरी बोलतोय. ही मॅट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आज आपण एक व्यावसायिक स्पर्धेमध्ये जरी उतरत असलो तरी पण आम्ही ते जुने दिवस विसरलो नाही. काय बोलता? खरोखरच नाही विसरलोय. म्हणजे ते गल्लीतून गाजावाजू करून तो गोविंदा पथक आम्ही तो तयार केला, ते क्षण वेगळे होते आणि आत्ताचे क्षण हे खूप वेगळे आहेत. त्या क्षणामध्ये आणि ह्या क्षणामध्ये कम्पेअर आपण काही नाही करू शकत. कारण की तेव्हाचा जो एन्जॉयमेंट, जेव्हाचा तो आनंद होता, म्हणजे कोणी ड्रमातून पाणी ओतून टाकतो अंगावरती आहे, तर कोण कळशी होतोय, कोण बाल्टीनी पाणी मारतोय, हे सर्व ते क्षण वेगळे होते. आणि तेव्हाचा गोविंद हा खूप वेगळा होता. आणि आज लाल मातीचा गोविंद आज कुठेतरी मॅटवरती आलाय, त्याचाही खूप आम्हाला आनंद आहे. कारण की पुढच्या भवितव्याला याचा खूप मोठा म्हणजे फ्युचरमध्ये त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. याचं भवितव्य हे खूप चांगलं आहे. आणि प्रो गोविंद आल्याबद्दल आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्या प्रो गोविंदामध्ये आम्ही उतरलेलो आहे. आणि आज आमचा छोटासा गोविंद आज कुठेतरी आम्ही खूप मोठा केला आहे. आणि हे सर्व सहकारी आमचे आहेत, ते आम्ही एकत्र 2009 पासून जे आम्ही स्थापना केलं. 9च्या अगोदर आम्ही कुठे वेगळी दुसरीकडे जात होतो, पण नंतर असं वाटलं की एक स्वतःचा गोविंद पथक पाहिजे आपल्याला. आपण दुसरीकडे जाण्याऐवजी आपलं एक स्वतःचं नाव, एक स्वतःचा ब्रँड तयार करणं, तो श्री अग्रेश्वर गोविंदा पथकाने आम्ही केलेला आहे. दादा, मी आता आहे ना दहीहंडीच्या काही तांत्रिक प्रश्नांकडे येतो. जी मुलं मला सकाळी पाहिजे असतात ना, म्हणजे दहीहंडीच्या दिवशी, सरावाच्या पण दिवशी, तो मुलगा जेव्हा इकडे येतो तो सुखरूप घरी गेला पाहिजे. ओके, पण राहिली दुसरी गोष्ट म्हणजे एक शिस्तबद्धता असते. दादांनी जसं सांगितलं, कोणतरी एक प्रेमळ व्यक्ती असली तर कोण एक म्हणतात ना, एक स्ट्रिक्ट पाहिजे. पण ह्या सगळ्यांमध्ये आपण जेव्हा बघतो ते म्हणजे अनुशासन. प्रत्येका मुलाला प्रत्येकाचा आता टायमिंग आणि फॉर्म आता माहिती आहे की टेक्निक कशी असायला पाहिजे, त्याची बॅक फ्रंट, तो बाबा तो कमरेत वागतोय का, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या टेक्निकल गोष्टी आहे. पण हे सगळं करता करता जेव्हा तो मुलगा घरी जात असतो, एक मायेचा आधार म्हणतो ना की बाबा तुझ्या घरी काय चाललंय, आज तू जरी फिजिकल इकडे होतास, तू मेंटली बाबा आज काय तुझ्या, एक म्हणतात ना एक मायेचा आधार, किंवा एक म्हणतात ना आपण एकमेकांची सुख दुःख शेअर करतो. काय बोलताय? सुख दुःख शेअर म्हणजे कसं आहे, आज प्रत्येक गोविंदाला जर कोणाला काही प्रॉब्लेम असला तरी त्यांनी मंडळात येऊन, म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे येऊन, तर डायरेक्ट आमच्याकडे नाही येत. काय कारण की जर वाटतं की दादा मोठा आहे, मग ते लोक त्यांच्या चर्चामध्ये, मग त्यांच्यामधला कोणतरी येतो की बाबा असं असं त्याच्या घरामध्ये किंवा प्रॉब्लेम आहे, किंवा काहीतरी जॉबचे प्रॉब्लेम आहेत, किंवा काही गोष्टी आहेत ते टाईम नाही देऊ शकतात. मग त्या गोष्टीचा ते आम्ही कुठेतरी त्यांचा प्रयत्न करत असतो की आमच्याकडनं काही मदत होऊ शकते गोविंदा पथकाकडून मुलांसाठी. हे सर्वात महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे. कारण की जर मी आज त्यांच्यासाठी जर उभा नाही राहिलो तर ते श्री अग्रेश्वर गोविंदासाठी उभे राहणार नाहीत. आज श्री अग्रेश्वरचं एक काम आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मी ज्या दिवशी करेन त्या दिवशी ती मुलं माझ्याकडे येणार, ही मेन गोष्ट आहे. दादा, मला इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये एक विषय घ्यायचा आहे. प्री इन्शुरन्स जो आपण ज्या विमा कंपन्यांकडून आपण 15 दिवस 16 दिवस अगोदर प्री इन्शुरन्स म्हणजे सरावाचा इन्शुरन्स आणि आफ्टर इन्शुरन्स, स्पॉट इन्शुरन्सचा एक प्रकार असतो. मुलाला आहे ना, जेव्हा तो त्याचा जेव्हा अपघात होतो त्याला ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळतं. इन्शुरन्सचा टायमिंग हा 6 वाजेपर्यंत असते, सकाळी 6 वाजेपर्यंत. काही गोष्टी अशा असतात की त्या मुलाला ते 4 दिवसांनी कळतं. ओके, एक्सरे मध्ये काय काय गोष्टी अशा कळतात की फक्त ते, पण त्याला बाबा त्या गादीला कुठे मार लागलाय काय, ह्या जरा तांत्रिक गोष्टी आहे ज्या अपघाताच्या. काय विषय आहे? काय विषय म्हणजे आपण ज्या प्रकारे इन्शुरन्स काढलाय मुलांचा, प्रॅक्टिस म्हणजे जेव्हापासून स्टार्ट झाली त्यापासून आपण तो इन्शुरन्स क्लेम केलेला म्हणजे स्टार्टिंग आहे. आणि दहीहंडी झाल्यानंतरही तो 1 महिन्याची मुदत आहे, असे आपण इन्शुरन्स काढले की जेणेकरून जर मुलाला उद्या दुखापत झाल्यानंतरही 2-3 दिवसांनी म्हणजे बॉडी पेन होते किंवा लागलंय, ती जर सुजन आली आहे किंवा त्याला काहीतरी अशक्तपणा वाटतोय, तर त्या इन्शुरन्सचा कुठेतरी उपयोग होईल. त्यामुळे आपण असे इन्शुरन्स काढतो की 1 महिन्यानंतरही त्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे. ओके, अपघात होऊच नाही ह्याच्यासाठी प्रो गोविंदासारखं एक म्हणजे एकदम जबरदस्त व्यासपीठ आपल्याला जे भेटलेलं आहे, प्रत्येका मुलाचा आत्मविकास तो चांगला एका चांगल्या लेवलला
त्याची ओळख निर्माण व्हावी ह्यासाठी अग्रेश्वर तुमच्या पथकाने तर खूप प्रत्येका मुलाकडे आता तर तुमचे 2-2, 3-3 चांगले फिटनेस कोच आहेत, सगळ्या सगळ्या गोष्टी करतायत. प्रत्येका मुलाचा एक व्यक्तिमत्व विकास ह्या दृष्टीने मुलांकडे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून कसे बघतायत? जबाबदारी म्हणजे कसं आहे, आता दहीहंडी आल्यानंतर मुलं जिमला वगैरे जातातच आहे. फिटनेस सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दहीकाला उत्सव खेळण्यामध्ये सर्वात मोठं कारण आहे ते फिटनेस पाहिजे. तुझ्याकडे फिटनेस नाही तर तू त्या थरामध्ये उभंच नाही राहू शकत. कारण की 4 एक्के, 5 एक्के, 5 थर, 6 थर हे चढवणं आणि अंगावरती झेलणं, खांद्यात झेलणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आज मी स्वतः एक 8 थराचा बेसवाला आहे. कोणी बोलू नाही शकणार की तू 8 थराच्या बेसमध्ये उभा राहतोस, पण झेलणं ही ताकद आहे आमच्यामध्ये, जिद्द आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे त्यांना तसं करून घेणं, म्हणजे जिमला जा की टायमावरती तुला काही गोष्टी खाण्यासाठी जर कमी पडत असतील किंवा बाबा तुला जमत नाहीये, ज्यूससाठी बोल या प्रोटीनसाठी बोल, त्या गोष्टी जमत नसतील तर त्या गोष्टी पुरवणं हे आमचं काम आहे. श्री अग्रेश्वर गोविंदा पथक यासाठी नक्की सज्ज असतं. दादा माझा आता असा एक प्रश्न आहे की जे आपले आयोजक आहे, आपण जेव्हा आपला गोविंदा घेऊन जात असतो, आयोजकांकडे आपल्या भरपूर मागण्या पण असतात किंवा एक म्हणतात ना की आम्हाला एवढ्या एवढ्या टायमिंगमध्ये ह्या दहीहंडी कव्हर करायच्या असतात. आपल्याला त्या टायमिंगला त्या ट्रॅफिकचं भान ठेवावं लागतं. त्यामध्ये आपण जसं ऐकलंय की आपले बाईक्सवर असतात किंवा माहिती ना, तर कोण 100मध्ये 10 जण तरी ड्रिंक करून असतात, गालबोट लागतं. पण त्या व्यतिरिक्त आपण जेव्हा तिकडे जातो, आयोजक ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात. आपला वेळ जात असतो वाया. काय अपेक्षा आहे आयोजकांकडून? आयोजकांकडनं अपेक्षा एवढीच आहे की आपण ज्यावेळी कार्यक्रम करतो, आयोजन करतो, म्हणजे आयोजक जे मोठे मोठे आयोजक असतात, जसं आता ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठान आहे, त्याच्यानंतर दिघे साहेबांची हंडी टेंबी नाक्याची आहे, त्याच्या अगोदर लागायची जितेंद्र आवड साहेबांची हंडी लागत होती. आज अशा मोठ्या मोठ्या हंड्या आहेत, ते मुंबईमध्येही ह्या हंड्या अशा लागो की लाख लाख रुपये, जिथे ठाण्यामध्ये आम्ही इथून 30-40 किलोमीटर लांब जे जातोय, तर आमच्या मुंबईमध्येही आम्हाला कुठेतरी एक रेकॉर्ड बनवायचे स्वतःचे. कारण की आम्ही ठाण्यामध्ये जाऊन, आता गेल्या वर्षी आम्ही ठाण्यात जाऊन आमच्या स्वतःचे रेकॉर्ड तयार केले, ते आम्ही आमच्या मुंबईमध्ये रेकॉर्ड करू ना कुठेतरी, त्याची आम्हाला खंत आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे सर्व पहिले म्हणजे आयोजकांना एक सांगण्यात येते की आपण ज्या गोविंदा सणाच्या दिवशी लोक ऑर्केस्ट्रा आणि लावणी बघायला येत नाही, ते येत आहेत ते फक्त आणि फक्त मुंबईतून आलेले आणि उपनगरमधून आलेल्या, ठाण्यामधून आलेले गोविंदा पथक, जे महाराष्ट्रातून अनेक गोविंदा पथक ज्यांनी 2-2, 3-3 महिने कसून सराव केलेला असतो, त्यांना बघण्यासाठी येतं की कोण 8 लावतो, कोण 9 लावतो, आज कोण 10च्या ट्रायमध्ये चाललंय, हे बघण्यासाठी तुमच्या लावण्या बघायला येत नाही. त्यामुळे सर्व आयोजकांना, मुंबईच्या, खास करून मुंबईच्या आयोजकांना एक विनंती आहे की मुंबईमध्ये कुठेतरी असा एक मोठा उत्सव तुम्ही साजरा करा की जेणेकरून उपनगर किंवा ठाण्यातले गोविंदा पथक आज आपल्या मुंबईमध्ये हजर झाले पाहिजे आणि तो मुंबईमधला ठाणा झाला पाहिजे. हे कुठेतरी केलं पाहिजे लोकांनी. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जे जो गोविंदा पथक जो चालू केलेला, म्हणजे जी गोविंदाचं जे आयोजन केलेलं, प्रत्येक माणसं तिकडे जात होती, पथकं तिकडे जात होती. त्यांचं स्वप्नच होतं की हे सगळीकडे व्हावं. पण ओघाओघाने आपण म्हणतो, म्हणजे आज आपण एक शब्द मी असा ऐकून आहे की ठाण्याची पंढरी. मी आज या भागात गेलं तर तिथे ठाण्याची पंढरी, इथे ठाण्याची पंढरी. नेमकं पंढरी, दहीहंडीची पंढरी कशाला म्हणावी? ठाण्यातली सर्वात पहिली दहीहंडी बोलत तर दिघे साहेबांची, टेंबी नाक्याची, तिथून सुरुवात झाली आणि आज ठाण्यामध्ये जेवढ्या मोठ्या हंड्या लागत आहेत त्या सर्व दिघे साहेबांच्या प्रेरणास्थायी हंड्या लागलेल्या आहेत त्या. दादा माझा आता शेवटचा प्रश्न, हे सगळं आपण आता करतोय, पण ह्या म्हणतात ना समय के साथ चलो, पण ह्याच्यामध्ये आपण आपली संस्कृती विसरत चाललोय. एक खंत असते ना, की म्हणतात ना की बाबा आम्ही लहानपणी एकदम सांस्कृतिकरित्या गोविंदा करायचो आणि आता त्याला एक वेगळं स्वरूप आलंय. आज कसं आहे की तू किती लावतोयस आणि मी किती लावतोय त्यामध्ये जिद्द लागलेली आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला 8 लावायचे आहेत, तो उद्या बोलतोय की मी 9 लावणार आहे. ह्या गोष्टी खूप मोठ्या झालेल्या आहेत. तर सर्वांना एक बोलण्याचं तात्पर्य एकच आहे की जेणेकरून एक दुसऱ्यासोबत तुम्ही भिडू नका. आपल्याला सण करायचा आहे, महाराष्ट्रीयन सण आहे, याची कुठेतरी जपवण करा, की सण जपणं हे आपल्या पिढीमध्ये आहे. आता पुढच्या पिढीला काय करणं आहे हे त्यांच्या हातामध्ये, पण आपण जर जपले तर पुढची पिढी हे सण जपू शकतात. तर मी माझ्या प्रश्नाची मालिका थांबवतो आणि जाता जाता श्री अग्रेश्वर गोविंदा पथक या श्रीकृष्ण भगवंताला हेच एकच मागणं करतो की आपला जो गोविंद आहे अजून आकाशाला गवसणी घालू दे आणि एक म्हणतात ना की अजून चांगले चांगले किताब आपल्या नावावर असू दे. धन्यवाद.
अरे बोल 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 बजरंग बली की जय. हर हर महादेव.